संघर्ष आहे तर त्यांची भूमिका साकारत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी सामोरं करावं लागेल? प्रथमतः माझा नागपूरकरांना मानाचा जय शिवराय, राज्याच्या जनतेला माझा मानाचा जय शिवराय। माझं नाव रोहन पाटील, मी अभिनेता आहे। पण येणाऱ्या 21 जून 2024ला राज्यभर आम्ही जो सिनेमा आणतोय तो एक खरा सिनेमा राज्याच्या पुढे आणतोय, एक खरी गोष्ट राज्याच्या पुढे आणतोय। ज्या व्यक्तीने राज्याचं पूर्ण सिस्टम शांत करून टाकलं ते व्यक्तिमत्व जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती हा सिनेमा बनलेला आहे, संघर्ष योद्धा नावाचा। त्याच्यामध्ये मी माननीय जरांगे पाटलांची भूमिका साकारली। आम्हाला ह्या सिनेमातून आमचा दुसरा हेतू काहीच नाही। ह्या सिनेमातून आम्हाला राज्याच्या पुढे फक्त जरांगे पाटलांचं यश नाही आणायचं, जरांगे पाटलांचा संघर्ष पडद्यावर आणायचा आहे। तो संघर्ष अजरामर ठेवायचा आहे। आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा जरांगे पाटील कळले पाहिजे, एक माणूस कसलाही आधार नसणारा, स्वतःचं नीट घरही नसणारा माणूस मराठा समाजासाठी लढा उभारतो आणि ते लढ्याचं रूपांतर एवढं मोठं कसं होतं आणि तो त्या लढा उभारताना संघर्ष कसा केला हे प्रत्येकाला कळलं पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही तो सिनेमा बनवला। येणाऱ्या 21 जूनला हा सिनेमा राज्यभर आम्ही मोठ्या पद्धतीने रिलीज करतोय। आणि काही लोकांनी राज्यामध्ये असं वातावरण तयार केलं की लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगे पाटील मोठे झाले आणि लाठीचार्जची कृपा त्यांच्यावर झाली। पण लाठीचार्जपर्यंत आपण मान्य करू शकतो, पण त्याच्यापूर्वीचा जो त्यांचा लढा आहे 10-15 वर्षापूर्वीच 10-15 वर्षाचा तो लढा अजून राज्याने कुणी बघितलेला नाही। जगाने त्यांचं यश बघितलं पण तो लढा राज्याला माहीत नाही, त्यांचा संघर्ष माहीत नाही। आणि ह्या सिनेमात त्यांचा एवढा जबरदस्त संघर्ष दाखवला आहे की एक दिवस असाही होता, आज आपण कोटींच्या संख्येने गर्दी बघतो, पण एक दिवस असा होता की एकटे जरांगे पाटील रस्त्याने चालत निघाले होते, त्यांना कोणी टू व्हीलर सुद्धा देत नव्हतं किंवा टू व्हीलर सुद्धा नव्हती त्यांच्याकडे। ही जी परिस्थिती ही राज्याच्या पुढे आली पाहिजे, त्यांचा संघर्ष पुढे आला पाहिजे। खूप चांगला सिनेमा दाखवलाय, आम्हाला प्रमोशनला एवढा जबरदस्त रिस्पॉन्स आहे। म्हणजे आतापर्यंत आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणलं जायचं की विदर्भामध्ये मराठी सिनेमा कमी चालतो, पण आम्ही विदर्भात प्रमोशनला आल्यावर असं कळालंय की विदर्भामध्ये सगळ्यात जास्त सिनेमा चालेल, ज्या प्रतिक्रिया दिसतात। त्याच्यामुळे मी आशा करतो की मराठा समाज या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे। पण उर्वरित समाजाला मला सांगायचं आपण दुसऱ्या समाजांनी सुद्धा हा सिनेमा बघा, कारण प्रत्येक माणूस प्रत्येक समाजासाठी संघर्ष करत असतो, पण तो संघर्ष कसा करावा तो जरांगे पाटलांसारखा करावा। त्याच्यामुळे आशा करतो की येणाऱ्या 21 जूनला अख्खं राज्य ह्या सिनेमाला बघेल।